नमस्कार प्रेक्षकांनो. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनपूर्वक स्वागत करतो. त्यामध्ये आता आई आजी शशिकांतने गुरुजींना घरी आणलेले असतात. गुरुजी घरी येताच आता अक्षय अवाक झालेला असतो. आनंद सीमा आता गुरुजींकडे बघत असतात. तर आता लगेचच शशिकांत म्हणतो की अरे अक्षय, ये ना, ये इकडे ये जरा. तर आई आजी म्हणते की अक्षय, गुरुजी आलेत आणि लग्नाचा मुहूर्त काढणार आहेत ते. तेवढ्यात आता जान्हवी ही वरून खाली येते आणि म्हणते की बेबी, हे काय चाललंय? तर आनंद म्हणतो की त्याचं काय आहे ना जानू, अगं गुरुजी आलेत, अक्षय आणि रेवाच्या लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे. हसतच आई आजी म्हणते की गुरुजी, लवकरातला लवकर मुहूर्त काढा बरं का. तर आता गुरुजी म्हणतात की मी पंचांगण बघितलंय आणि येत्याच महिन्यातील 9 तारखेला मुहूर्त आहे. त्यानंतर 1 वर्ष मात्र मुहूर्त नाही आहे. तेव्हा लगेचच आई आजी म्हणते की मग तर मस्त झालं, 9 तारखेलाच आपण अक्षय आणि रेवाच्या लग्नाचा दिवस ठरवू. शशिकांत आता खुश झालेला असतो आणि सीमा आणि शशिकांत अक्षयकडे बघत अक्षयला म्हणतो की अरे बछड्या, पुढच्या 9 तारखेला तुझ्या लग्नाचा बार उडवायचा आहे. तर अक्षयसुद्धा आता हसू लागतो. पण इकडे आता रमाला खूप वाईट वाटलेलं असतं. शशिकांत म्हणतो की गुरुजी, येत्या 9 तारखेलाच अक्षयचं लग्न होणार. शशिकांत म्हणतो की बाछड्या, अरे 9 तारखेला आता लग्न, पेढे घ्या लवकर, पेढे घ्या. तर आता हसतच आई आजी अक्षयला म्हणते की गुणाचं ग माझं बाळ, आणि 9 तारखेला आता माझ्या अक्षयचं लग्न होणार. आणि इकडे अक्षयच्या डोळ्यासमोर रेवाने आपल्याला कसे वरून खाली ढकलून दिले होते. आणि आता रेवाने सांगितलेलं असतं की ज्या वेळेस जुन्याची आता समाप्ती होते त्याच वेळेस नव्याची सुरुवात होते. आणि आपल्याला हाताला बाजूला करत रेवाने कसे ढकलून दिले हे अक्षयच्या डोळ्यासमोर येते. रेवाने सांगितलेले असतं की मला रमाला मारायचं होतं, पण आरतीमध्ये आली आणि अनफॉर्च्युनेटली त्या अपघातात आरती गेली. हे रेवाने सांगितलेले आता अक्षयला आठवते. ते सर्व आठवून आता अक्षय विचार करतो की अरे यार, एवढ्या कमी वेळात आपल्याला रेवाचं सत्य समोर आणायचं आहे. आणि ते कसं समोर आणायचं, आणि जर सत्य समोर आलं नाही तर रेवासोबत आपल्याला लग्न करावं लागेल आणि यातून ही बाई सही सलामत सुटेन. तेवढ्यात आता अक्षय विचारात पडलेला बघून शशिकांत आई आजीला खुणावतो. आई आजी अक्षयकडे बघत म्हणते की अरे अक्षय, काय झालं? आई आजी म्हणते की गुरुजींनी एवढी आनंदाची बातमी दिली आणि तुला काही टेन्शन आहे का अक्षय? भानावर येते. अक्षय म्हणतो की काही नाही आजी. तर आता अक्षय म्हणतो आणि विचार करतो की हे निस्तरायचं तरी कसं. आई आजी म्हणते की काय झालं अक्षय? तर अक्षय म्हणतो की आई आजी, मला असं वाटतंय की हे सगळं माझ्या अगोदरच घडलंय की काय, असं मला वाटतंय. शशिकांत म्हणतो की अरे अक्षय, तू स्वप्न बघितलं असशील रे, असं काहीच नाही घडलेलं. अक्षय म्हणतो बरोबर आहे, मी स्वप्नच बघितलं असेल आणि आय एम सो हॅपी. अक्षय म्हणतो की बरं, आता माझं लग्न होतंय ना, तेव्हा या रमाचं सुद्धा लग्न होणार असेल ना? तर आता रमा ही अक्षयकडे बघते. शशिकांत म्हणतो की म्हणजे? अक्षय म्हणतो की म्हणजे आता माझं आणि रेवाचं ज्या मांडवात लग्न होईल त्याच दिवशी, त्याच मांडवात हिचं अस्मित सोबत लग्न होईल, असेच ना? तेव्हा आता आजी म्हणते की अक्षय, अरे तू कशाला टेन्शन घेतोयस, आणि रामा, तू या अक्षयच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस बरं का. आई आजी म्हणते की रामा, तू आमच्या घरातून जाणार ना, तेव्हा आम्ही तुला छान निरोप देऊ. तेव्हा आता शशिकांत विचार करतो की अक्षयला एवढा रामाचा विचार करण्याची काहीच गरज नाही. अक्षय हटकून करतोय की मुद्दाम रामाचा विचार करतोय. आई आजी म्हणते की अक्षय, रामाने एवढ्या दिवस आपल्याकडे काम केलंय, त्याचं तिला बक्षीस नको का मिळायला? आई आजी म्हणते की तेव्हा अक्षय, मी डिक्लेअर करते, रामाच्या लग्नाचा सगळा खर्च आपणच करायचा बरं का. अक्षय खुश होतो. आई आजी म्हणते की काय ग रामा? हसतच शशिकांत म्हणतो की काय रे वाछड्या, आता खुश आहे ना? तर अक्षय मान हलवतो. आई आजी म्हणते की चला चला, आता आपल्याला भरपूर तयारी करायची आणि चला कामाला लागूयात. आई आजी म्हणते की पण रेवा कुठे? जान्हवी म्हणते की रेवा मागाशी जिम करत होती, आत्तासुद्धा तिकडेच असेल. जान्हवी म्हणते की अक्षय तिला म्हणाला ना, लग्नाच्या अगोदर थोडासा बारीक हो, म्हणून तिची जाम तयारी सुरू आहे. आणि तेवढ्यात वरून रेवाचा आवाज येतो, हेल्प हेल्प, वाचवा वाचवा. आई आजी रेवाचा आवाज ऐकते आणि पळतच वर जाते आणि म्हणते की रेवाला काय झालं? तर सगळे पाठीमागून पळत इथे येतात. तर रेवा आता उलटी आता उभे राहून रेवाचे पाय बांधलेले असतात. तेव्हा आता पटकन आई आजी अक्षय सगळेजण तिथे येतात आणि रेवाच्या पायातले ते दावे बाजूला करत रेवाला आता सरळ करतात. तर
आई आजी म्हणते की रेवा तू काय बालवाडीतली आहेस की काय? अगं काय हे आता तुझे लहान मुलांसारखे उद्योग चाललेत आणि लग्न तोंडावर आलंय, डोक्यावर पडली असतीस तर काय केलं असतंस? तेव्हा आता रेवा म्हणते की हे जान्हवीला विचारा. रेवा म्हणते की मी वर्कआउटच करत होते, पण जान्हवी इथे आली आणि तिने मला सांगितलं की खाली डोकं वर पाय केलं ना तर मेंदूला पुरवठा होतो. तेव्हा आता जान्हवी म्हणते की हो असंच आहे ना मग बेबी, आपलं लग्न ठरलं होतं ना तेव्हा मी सुद्धा असंच करायचंय नाही का? तर आनंद आता मोठे डोळे करत आता जान्हवीकडे बघू लागतो. आनंद म्हणतो की लग्नाच्या अगोदर तू एकदम अशी शहाण्या बाळासारखं वागायची, पण लग्नानंतर तू व्हायला गेली. तर जान्हवी खूप राग येऊन आता आनंदकडे बघू लागते. आई आजी म्हणते की जान्हवी तू मूर्ख आहेस हे मला माहिती आहे, पण एवढी मूर्ख असेल असं मला वाटलं नव्हतं. आणि आई आजी आता रेवाला म्हणते की तुला सुद्धा अक्कल नको का? काय करायचं आपण आणि काय नाही करायचं ते? जान्हवी म्हणते की मला काय माहिती तिला ते जमणार नाही म्हणून. मी चांगलं सांगायला गेले आणि तिने भलतंच केलं. इकडे आता अक्षय म्हणतो की जान्हवी वहिनीचं चुकलंय बरं का, तिने असं करायला सांगायला नको होतं. तेव्हा आई आजी म्हणते की अक्षय तू का रेवाला पाठीशी घालतोय? तर अक्षय म्हणतो की अगं ती माझी होणारी बायको आहे. तेव्हा आता रेवा म्हणते की जाऊ द्या बरं, काय निघाली लग्नाची तारीख? तर आई आजी म्हणते की रेवा जर तुला या घरातली सून व्हायचं असेल तर तुला काही गोष्टी या घरातले आता समजून घ्याव्याच लागतील आणि तुला जरा मॅच्युरिटीने वागावे लागेल. तर रेवा आई आजीची माफी मागत म्हणते की पुन्हा अशी चूक होणार नाही आई आजी. रेवा म्हणते की पण लग्नाची डेट काय निघाली प्लीज मला कुणी सांगताल का? तेव्हा आता आई आजी म्हणते की 9 नोव्हेंबर आणि तोच दिवस चांगला आहे, आनंदाचा आहे. अक्षय म्हणतो की हो. तर आता आई आजी म्हणते की रमा काय ग तुझ्या त्या नवऱ्याचं नाव? तर आनंद म्हणतो की अस्मित आई आजी. आई आजी म्हणते की हो त्या अस्मितला सुद्धा बोलावं आणि तू सुद्धा छान तयार हो बरं का. आई आजी म्हणते की आजचा दिवस खूप आनंदाचा आहे, तेव्हा मस्तपैकी पार्टी करूयात, गेम्स खेळूयात. इकडे आता अक्षयने ज्या माणसाला फुटेज शोधण्याच्या कामाला लावलेलं असतं त्या माणसाला आता अक्षय कॉल करतो आणि म्हणतो की किती दिवसापासून मी तुम्हाला एक काम सांगितलंय, शोधलं का फुटेज? तो माणूस म्हणतो की बाकीच्या कॅमेऱ्यामध्ये मी फुटेज चेक केलं आणि मला ते फुटेज मिळालंय सर. तेव्हा आता अक्षय खूप खुश झालेला असतो. तो माणूस म्हणतो की ते फुटेज मी तुमच्या पीसीमध्ये सेव्ह करतो साहेब. अक्षय म्हणतो की ऐका ऐका ते माझ्या पीसीमध्ये सेव्ह करू नका, ते वेगळ्या ड्राईव्हमध्ये सेव्ह करा आणि त्याची एक सॉफ्ट कॉपीसुद्धा काढून ठेवा आणि ते फुटेज घेऊन पर्सनली तुम्ही मला भेटायला या. तर तो माणूस यस सर म्हणत आता अक्षय फोन ठेवतो. इकडे आता रमा ही टेरेसवर कपडे वाळत घालत असते, तर तेवढ्यात रेवा ही रमाकडे येते आणि म्हणते की रमा आज तुझी वागलीस ना ते मी कधीच विसरू शकत नाही. तर रमा म्हणते की नकोच विसरू रेवा तू, कारण तू विसरू नये म्हणूनच मी असे वागली. रेवा म्हणते की पण आता तर तुझं लग्न होतंय ना रमा, मग तू अक्षय आणि माझ्या संसारामध्ये कशाला लुडबुड करतेस रमा? इकडे आता रमा म्हणते की जाऊ दे, माझ्या नवऱ्याला माहिती आहे माझ्या आयुष्यात काय घडलं, पण तुझ्या नवऱ्याला तर काहीच माहिती नाही माझ्याविषयी. रमा म्हणते की रेवा तुला असं नाही वाटत का तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला तुझं सगळं सत्य सांगायला हवं म्हणून? रेवा म्हणते की तुझ्या होणाऱ्या नवऱ्याला तू तुझं सगळं सत्य सांगितलं ना, मग झालं तर माझ्या नवऱ्याला काय सांगायचे ते मी बघून घेईन. रेवा म्हणते की तू यामध्ये नाक खुपसू नकोस. तर रमा म्हणते की तू सत्य लपून यांच्यासोबत लग्न करणार ते मी होऊ देणार नाही. रेवा म्हणते की तुला वाटतंय का अक्षय माझ्याशिवाय राहू शकेल? असं कधीच होणार नाही, पण आता तू थांबवण्याचा प्रयत्न करतेस ना, तर बघूया मग. तेव्हा आता रमा म्हणते की काय करशील तू? तर रेवा म्हणते की मी अक्षयला किस करते की नाही बघस तू आता. आणि आता रेवा ताडताड निघून जाते. तर रेवाकडे बघत रमा विचार करते की तर सोडून दे रेवा, पण तुझ्या सावलीला देखील हे समोर उभं नाही करणार. इकडे आता अभ्या अक्षयकडे येतो आणि म्हणतो की अक्षय तू सुद्धा त्या आई आजीसारखा आता बिझी झालास की काय? अक्षय म्हणतो की नाही रे अभि, मी कशाला बिझी होईल, आणि आता लहानपणापासूनच आपण ती आई आजी ठरवते तेच करतोय ना, खेळ खेळायचे, भेंड्या खेळायच्या, आणि ते आत्तासुद्धा तेच करते आई आजी. अक्षय म्हणतो की बोल ना अभि, पण तुझं काही काम होतं का? तेव्हा आता अभ्या म्हणतो की काम असेल तरच मी भावासोबत बोलायला येऊ शकतो का आता? आणि लगेचच हात पुढे करत अभि आता अक्षयला म्हणतो की कॉंग्रॅच्युलेशन्स, तुझं लग्न होतंय आता, तारीखही ठरली. तर आता अक्षय आता म्हणतो की अभिनंदन, तर व्हायलाच हवं, हो खरंच माझं लग्न ठरलंय.
अभय म्हणतो तुझा चेहरा काय पडलाय? अरे मी एवढा एक्सायटेड आहे तर तू किती एक्सायटेड असायला हवंस. तर अक्षय म्हणतो की बरोबर आहे. अक्षय म्हणतो की हे सगळं खरं आहे रे, पण मला कुठेतरी असं वाटतंय की काहीतरी माझ्याकडून नक्की चुकतंय, मला काहीतरी आठवतंय. तर आता अभि म्हणतो की नाही करायचंय का मग लग्न? ते सांग, आम्ही सगळे तुझ्या पाठीमागे आहोत. तू जे म्हणशील ना तसं करायला तयारच आहोत आणि आता सुद्धा तेच करतोय. तेव्हा आता अक्षय म्हणतो की अभ्या का घाबरतोय मला असं? मला सांग ना, माझ्याकडून काही चुकलंय का? तेव्हा आता आब्या म्हणतो की नाही रे अक्षय, तुझ्याकडून काही चुकणारही नाही आणि तू चुकीचं वागणारही नाही. आणि आब्या म्हणतो की मग अभिनंदन बरं का. त्यानंतर आता आब्या म्हणतो की अक्षय, तू जी सांगितली होती ना ती तारीखसुद्धा जवळ आली आणि कॉंग्रॅच्युलेशन्स, अभिनंदन असे म्हणत आब्या तिथून निघून जातो. तेव्हा आता आब्या जाताच अक्षय विचार करत म्हणतो की आब्या, मला तुझं दुःख कळतंय, पण मी जे काही करतोय ते तुझ्यासाठी आणि घरासाठीच करतोय. जेव्हा रेवाचं सत्य तुझ्या समोर येईल त्यावेळेस तुला देखील समजेल. आणि आता इकडे रात्री पार्टीसाठी सगळी तयारी झालेली असते. तर तेवढ्यात छत्री घालून शर्टिंग वर खाली करत आता अस्मित तिथे येतो. तर आनंद अस्मितला सामोरं जाऊन आता तिथे बसवतो. हॉलमध्ये सगळेजण जमलेले असतात. सगळेजण येताच आता आनंद म्हणतो की असो, पुन्हा एकदा मुकादम फॅमिलीमध्ये सगळेजण एकत्र आलेले आहेत आणि आता अक्षयचं रेवासोबत आणि रमाचं अस्मितसोबत आता लग्न होणार आहे. तेव्हा या नवीन जोडप्यांचं जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात असं म्हणत आनंद सगळेजण टाळ्या वाजवतात. तेव्हा आता आनंद लगेचच अक्षय आणि रेवाला पहिल्यांदा समोर बोलावतो. तर अक्षय रेवा समोर येतात आणि तेवढ्यात पायऱ्या उतरून पांढरी साडी घालून केस मोकळे सोडत रमा तिचे सौंदर्य दाखवत खाली येऊ लागते. तर रमाला बघून अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो आणि लगेचच खुश होऊन अस्मित आता डोक्याला हात लावत चष्मा सावरत रमाकडे बघू लागतो. रमा ही खूप सुंदर दिसत असते आणि प्रेमाने शेवटच्या पायरीवर येऊन आता हसतच रमा अस्मितला हाक मारते. तर अस्मित खूप खुश झालेला असतो. अक्षयचा तर धुरच निघालेला असतो. आई, आजी, शशिकांत, आनंद, जान्हवी सगळेजण आता रमाकडे बघत असतात. तेव्हा लगेचच उठून अस्मित हा रमासमोर येतो. हसतच रमा म्हणते की अस्मित, मी कशी दिसते? तर लाजूनच आता घाबरत अस्मित म्हणतो की रमा वहिनी खूप सुंदर दिसते. हळूचच रमा म्हणते की रमा वहिनी नाही, रमा म्हणा. तर आता अस्मित म्हणतो की रमा, खरंच तू खूप सुंदर दिसते. तर आता लगेचच हसतच रमा म्हणते थँक्यू. रमा म्हणते की हा गेम आपणच जिंकायचा आहे बरं का, एवढं लक्षात ठेव आणि प्रेमाने माझ्याकडे बघत राहा. तर अस्मित आता रमाकडे बघतच राहतो. तर आता अक्षय सुद्धा एकटक नजरेने रमाकडे बघत असतो. तेवढ्यात रेवा अक्षयला चापट मारत भानावर आणते आणि म्हणते की काय रे अक्षय, मला कळतंय तू एकटक तिच्याकडे बघतोय. तर अक्षय म्हणतो काय, मी कशाला बघू? तर रेवा म्हणते की खोटं बोलू नकोस, मला कळतंय. अक्षय म्हणतो की सहजच मी आपलं कौतुकाने बघत होतो. तेव्हा आता रेवा म्हणते की काही जरी झालं तर हा गेम आपणच जिंकायचा आहे. तर अक्षय म्हणतो की मी जिंकणार. रेवा म्हणते की अरे अक्षय, तू जिंकला काय आणि मी जिंकलो काय, आपणच जिंकणार ना. तर अक्षय म्हणतो हो. आणि आता लगेचच प्रेमाने अक्षय रामाकडे बघतो आणि रमा ही अस्मितकडे बघत हसत असते. तेव्हा अक्षय विचार करतो की माझी कायम हसत राहणारी रमा, तिच्या गालावरची ती पडलेली खळ आणि खरंच रमा खूप सुंदर दिसते माझी. आणि असे म्हणत अक्षय आता रमाकडे बघत असतो आणि आता गेमला सुरुवात होती. तर आता इकडे सुरुवातीलाच अस्मित हा रमाला सगळे दागिने घालू लागतो. तर अक्षय आता रेवाला. त्यानंतर आता रेवा म्हणते की पुढच्या गेमचं अनाऊन्समेंट आता मी करणार आहे. तर रमा आता रेवाकडे बघते आणि पुढचा गेम काय असणार आहे हे आता रेवा इंग्लिशमध्ये फडफड सगळ्यांना सांगते. आणि आता लगेचच तो फुटेज घेऊन आता तो माणूस आता घरी आलेला असतो आणि तेवढ्यात रमा त्याच्याकडे येते आणि म्हणते की काय हवंय? तर तो लगेचच माणूस रमाला म्हणतो की अक्षय साहेबांचा अपघात झाला त्यावेळेस एक लेडी शेजारून जाताना त्या फुटेजमध्ये दिसते. आणि रमा ते सत्य बघताच आता अक्षय ज्यावेळेस पडला होता त्यावेळेस रेवा तिथून जात असल्याची रमासमोर आलेली असते. तर आता इकडे रेवा ही कंपनीत येऊन खुर्चीवर बसलेली असते. हातात गुलाबाच्या फुलाचा गुच्छ घेऊन अक्षय येण्याची रेवा वाट बघत असते. तर तेवढ्यात पाठीमागून रमा तिथे येते आणि आता रेवाची खुर्ची आपल्याकडे करत जोराने आता रमा ही रेवाच्या हातातील गुलाबाचे फुले घेऊन ती जोराने आता
रेवावरती फेकून देते तेव्हा रेवाला मोठा धक्का बसलेला असतो आणि रागाने रेवाची खुर्ची धरून रमा ही रेवाकडे बघू लागते आणि आता रमा ते सत्य रेवाला सांगणार का हे बघण्यासाठी आणि मुरंबा मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.